वाद पेटला जोरात, आदिवासी आक्रमक। जालना जिल्ह्यातील घनसावंगी शहरात प्रस्तावित MIDC वरून नव्या वादाला तोंड फुटलंय। शासकीय जमिनीवर गेल्या 40 वर्षांपासून वास्तव्यास आणि जमीन कसणाऱ्या पारधी समाजानं या MIDC प्रस्तावाला विरोध दर्शवलाय। या जमिनीवरच आमचा उदरनिर्वाह चालतो, त्यामुळे आम्हाला हटवू नये अशी मागणी या समाज बांधवांकडून करण्यात येते। घनसावंगी शहरातील गट क्रमांक 305 शासकीय जागेवर असलेल्या जमिनीवर गेल्या 40 वर्षांपासून पारधी समाजातील कुटुंब वास्तव्यास आहे। या ठिकाणी जमीन कसून घरे बांधून जनावरांचं पालन करून हा समाज आपला उदरनिर्वाह करतोय। मात्र आता याच जागेवर MIDC मंजूर करण्यात आल्यानं येथील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आम्ही इथे गेल्या 40 वर्षांपासून राहत आहोत, आमच्या मुलाबाळांचं आयुष्य इथंच गेलंय, आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही ही जमीन कसत आहोत, आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही इथून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा येथील समाज बांधवांना घेतलाय। आमचं मान्यता करीना, आमच्या नावावर करून देना, काय करून देना, हे गपचिप येते ते लोक आणि गपचिप रोडावून बघत येत चालल्या जातात। आमचे लेकरं बाळा शिकवायचे कुठे आम्ही? तुम्ही गायरान घेतल्याच्या नंतर आम्ही खाणार काय, पेणार काय? आमचे लेकरं का रोडावर आणून मारून टाकायचे का आम्ही? तुम्ही गाड्या घाला आमच्यावर येऊन। अजून याच्या पुढे काय बोलायचं सांगा बरं। नेमक्या कोणत्या अधिकारी नोटीस आलेली होती? आम्हाला नोटीस नाही आली, काही नाही आलं। हे फक्त आम्हाला लुबाडायचे धंदे चालले पारधी लोकाला, आदिवासीला। आम्हाला काय माहिती करीत नाही, आम्हाला शिक्षण येत नाही, काय नाही। आता शिक आमचे लेकरं बाळा शिकायला लागले। ही सरकार आम्हाला बर्बाद करायच्या चक्कर मध्ये आदिवासी लोकाला। काय मागणी दादा आता? आमची मागणी, आमची शेती इथून आम्ही सोडणार नाही, आम्ही इथं मरून जाऊ। आम्हाला गोळ्या घाला, बंदुकीच्या गोळ्या घाला, पुरी मिलिटरी येऊ दे, आम्हाला मारून टाकायचं, पण आम्ही हलू शकणार नाही इथून। बस हिकमत दादाच्या पोटात असला तर हिकमत दादाने पुरे पैसे आमच्या लोकांचे खावा, गायरान लोकांचे। हा, जसं त्याचं म्हणणं आहे ते आम्ही काय जमू देणार नाही, आम्ही काय होऊ देणार नाही, आम्ही मरून जाऊ सारे पारधी लोक इथं शेतामध्ये आमच्या। आम्ही घरं बांधले, 2-2, 3-3 एरी बांधल्या, पाईपलाईन केल्या, हर याच्यामध्ये सारे लोक वावरामध्ये राहतात घरदार बांधून। मग हे सरकार काय आमच्या मागे लागली? चोरी केली तिकून आम्हाला पोलीस ठाण्यात टाकतात, मग आम्ही करून काय खायचं? बोला तुम्ही आम्हाला। आमच्या लेकराचं आता शिक्षण चालू याचा, मग त्याचं काय करायचं? आम्ही लेकर का रोडावर आणून उभे करायचे का? याच्यात घरी नेऊन उभा करायचं का? हा, का चोऱ्या करायच्या आम्ही? आत्ताच लुटायला लागले आम्हाला हे लोक, आत्ता शिकता आमचे लोक सुधरायला लागले। हे सुधरू दे ना। मोठे मोठे लोक फक्त मोठाले गपले करायचे पाहायला लागले, गरीब लोकांचं खायला पाहायला लागले, बुद्धाचं खावाले, पारध्याचं खावाले, आदिवासीचं खायला लागले। याला काय पाहिजे नेमकं? या शासकीय जमिनीवर गेल्या 3 पिढ्यांपासून हा आदिवासी समाज आपला उदरनिर्वाह करून आपली उपजीविका भागवतोय। मात्र आता या प्रोजेक्टमुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यावर प्रशासनाने हा प्रोजेक्ट होण्याआधी शासनाने या पारधी समाजाला पर्यायी उपजीविका उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। जेव्हा चर्चा आली की बा इथं प्रकल्प होऊ लागला, इथं MIDCचा प्रकल्प होऊ लागला आणि आदिवासी समाजाला एकदम वाऱ्यावर सोडून होऊ लागला, ह्या बांधवांची जेव्हा विचारपूस केली तर यांचा MIDCला विरोध नाही, परंतु हे आज जवळजवळ 40-45 वर्षापासून ही जमीन वैती करून खातात। त्या वैती जमिनीवर यांचा उदरनिर्वाह आहे, यांचे मुलं बाळ, यांचं शिक्षण, यांचं जे काही संसार उपयोगी जे परिवाराचं हे सगळं जे सातवन्न जे आहे ते हे सगळं परिवाराचं या जमिनीच्या उदरनिर्वाहावर आहे। आणि ही जमीन जर शासनाने त्यांची घेतली तर यांना पर्यायी व्यवस्था करून द्यावा आणि यांच्या उपजीविकेचा प्रश्न हा शासनाने सॉल्व्ह करावा आणि नंतर इथल्या प्रोजेक्टला यांनी मान्यता द्यावी। स्थानिक प्रशासनाकडून औद्योगिक विकासासाठी MIDC महत्त्वाची असल्याचं सांगितलं जात आहे, तरी पारधी समाजानं पुनर्वसनाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत असल्यानं या समाज बांधवांकडून तीव्र अशा संतापाच्या भावना उपस्थित केल्या जात आहेत। आम्हाला काही मागणी नाही, आम्हाला शेती पाहिजे, आमची शेती आम्ही सोडणार नाही। आम्ही तिथं आमच्या माय बापाचे हाडकं पुरलेत ना, तर आमचे बी तिथंच पुरायचे। बरं, तिथं काय होणार आहे या ठिकाणी? काय सांगितलं जातं तुम्हाला? MIDC म्हणले। कोण म्हणलं होतं असं तुम्हाला? ते साहेब लोक। बरं, त्यांनी काय नोटीस वगैरे दिल्यात? काहीच दिले नाही आम्हाला, नोटीस नाही दिले का तोंडाने नाही सांगितलं, काही नाही म्हणले। बरं, आता काय मागणी आजी तुमची? काही मागणी नाही आम्हाला, आमची शेती आम्ही सोडणार नाही, आमच्या शेतीमध्ये आम्ही मरणार। MIDC मुळे परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, मात्र नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही संवेदनशील असून त्यावर योग्य तो मार्ग काढला जाईल का? औद्योगिक विकास आणि अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या या ठिकाणच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह यामध्ये समतोल कसा साधला जातो, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं। अजय गाडे, LS मराठी, जालना।